आणि जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रविवारी युरोपला रवाना झाले आणि या दौऱ्यात ते 3 देशांना भेट देणार आहेत। ते रात्री लंडनमध्ये पोहोचले आणि या दौऱ्यात बायडेन राज्याभिषेकानंतर प्रथमच राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतील। त्यानंतर लिथुआनियामधील विल्नियस इथे होणारी नाटो शिखर परिषदेत सुद्धा सहभागी होतील। युक्रेन युद्धावरती यावेळी नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि रशियाच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी सुधारित उपाययोजनांवरती चर्चा केली जाईल। या दौऱ्याच्या शेवटी ते हेल्सिंकीला जातील आणि फिनलँड हा नाटोचा सर्वात नवीन सदस्य आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आगमनापूर्वी रविवारी लंडनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे। रिजंट्स पार्कमधील अमेरिकन राजदूताचं निवासस्थान असलेल्या विनफिल्ड हाऊसमध्ये अध्यक्षांनी मुक्काम केलाय। या भेटीत बायडेन 10 डाउनिंग स्ट्रीट इथे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यानंतर राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेणार आहेत। या दौऱ्यासाठी बायडेन यांचं रविवारी लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावरती आगमन झालं। बायडेन किंग चार्ल्स तिसरे आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी युक्रेनमधलं युद्ध तसंच पर्यावरणाच्या मुद्द्यावरती चर्चा करतील। सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ II यांचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर प्रथमच ते चार्ल्स यांना भेटतील। ही भेट विंडसर कॅसलला होईल आणि जाण्यापूर्वी ते 10 डाउनिंग स्ट्रीट इथे ऋषी सुनक यांच्याशी चर्चा करणार आहेत। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युद्धाचा 500वा दिवस साजरा केला आणि रशियाच्या आक्रमणासमोर युक्रेनच्या लवचिकतेचे प्रतीक बनलेल्या काळ्या समुद्रातील बेटावरती त्यांनी भेट दिली आणि सैनिकांचं अभिनंदन केलं। स्नेक आयलंडवरून बोलताना झेलेन्स्की यांनी बेटासाठी लढलेल्या युक्रेनियन सैनिकांचा आणि देशाच्या इतर सर्व बचावकर्त्यांचा गौरव केला। रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारी 2022 रोजी मॉस्कोनं आक्रमण सुरू केलं। त्या दिवशी युक्रेनचं सर्वात मोठं बंदर आणि त्याच्या नौदलाचे मुख्यालय असलेल्या ओडेसा इथे हल्ल्यासाठी एक स्टेजिंग ग्राउंड म्हणून वापरण्याच्या आशेनं या बेटाचा ताबा घेतला होता। युक्रेनच्या रशियन आक्रमणाच्या प्रतिकारासाठी या बेटाला पौराणिक महत्त्व प्राप्त झालंय। अझोव्स्टाल स्टील प्लांटच्या संरक्षणातील 5 कमांडर परतल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी लिव्हमध्ये एका समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवलं। युद्धाच्या सुरुवातीला या प्लांटला अनेक महिने वेढा घातल्याचं पाहायला मिळत होतं। झेलेन्स्कींचा कमांडर तुर्कीहून विमानानं परतले आणि या समारंभात युक्रेनियन नेत्यांचं भाषण सुद्धा झालं। युक्रेनला सामूहिक विनाशाची क्लस्टर युद्धसामग्री पाठवण्याच्या अमेरिकेच्या मंजुरीला संयुक्त राष्ट्र, रशिया, नाटो सदस्य आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी विरोध केलाय आणि टीका सुद्धा करण्यात आली आहे। यूएस सरकारनं शुक्रवारी जाहीर केलं की ते युक्रेनला $800 दशलक्ष अतिरिक्त लष्करी सहाय्य प्रदान करेल, ज्यामध्ये प्रथमच क्लस्टर युद्धसामग्रीचा समावेश आहे आणि ज्यांना यूएस कायद्याद्वारे प्रतिबंधित म्हणून वर्गीकृत केलंय। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस क्लस्टर युद्धसामग्रीचा सतत वापर पाहू इच्छित नाहीत आणि त्यांच्या उपप्रवक्त्यानं या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली। युक्रेननं व्हाईट हाऊसला लेखी आश्वासन दिलंय की ते क्लस्टर युद्धसामग्री अत्यंत सावधगिरीनं वापरणार आहेत। युक्रेनला जाणाऱ्या युद्धसामग्रीसाठी स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्रांचा दर 3% कमी आहे। क्लस्टर बॉम्बच्या वापरावरती बंदी घालणाऱ्या अधिवेशनात 120हून अधिक देश सामील झालेत आणि त्यांनी शस्त्र वापरणं, उत्पादन करणं, हस्तांतरित करणं किंवा त्यांचा साठा न करणं आणि ते वापरल्यानंतर ते साफ करणं मान्य केलंय। या अधिवेशनात युनायटेड स्टेट्स, रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश आहे, ज्यांनी शस्त्र साठा न करणं यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत। पेंटागॉन $800 दशलक्ष पर्यंतच्या नवीन लष्करी मदत पॅकेजचा भाग म्हणून हजारो क्लस्टर युद्धसामग्री पाठवेल। बॉम्बमुळे नागरिकांची जीवितहानी होऊ शकते अशी व्यापक चिंता आहे, परंतु पेंटागॉनचं म्हणणं आहे की ते कमी डेड रेटसह युद्धसामग्री प्रदान करतील आणि ही शस्त्र पेंटागॉनच्या स्टॉकमधून येतील आणि त्यात ब्रॅडली आणि स्ट्रायकर आर्म्ड वाहनं आणि दारुगोळा जसे की हॉवित्सर आणि हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टमचा समावेश असेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या तोफखान्याद्वारे क्लस्टर बॉम्ब डागले जाऊ शकतात आणि पेंटागॉनकडे त्याचा मोठा साठा आहे। रशियन संरक्षण मंत्रालयानं फुटेज जारी केले, ज्यामध्ये रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू रशियाच्या दक्षिणी लष्करी जिल्ह्यातील शूटिंग रेंजवरती कंत्राटी सैनिकांच्या लढाऊ प्रशिक्षणाचं निरीक्षण करतायत। फुटेजमध्ये शोइगू कमांडर आणि सैनिकांशी बोलताना दिसतायत। युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या अनुभवाभोवती प्रशिक्षणाची रचना करण्यात आली असं मंत्रालयानं म्हटलंय।
अझोस्टल स्टील प्लांटच्या संरक्षणातील 5 कमांडर परतल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी लिव्हमध्ये एका समारंभात त्यांचं स्वागत केलं. युद्धाच्या सुरुवातीला अनेक महिने वेढा घातल्याचं दृश्य दिसत होतं आणि झेलेन्स्कीचं कमांडर तुर्कीहून विमानानं परत आले. या समारंभात युक्रेनियन नेत्यांचं भाषण होतं. लष्करी आणि मीडिया कमांडर्समध्ये या समारंभात सगळेजण जमले होते. जेव्हा खवला महमूदला तिची साप्ताहिक खरेदी करायची असते तेव्हा ती वेस्ट बँकमधील जेनिन निर्वासित शिबिरातील स्थानिक बाजारपेठेत जाऊन खरेदी करते. तिच्या सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी हे तिचं आवडीचं ठिकाण असल्याचं तिनं सांगितलंय. इस्रायलचे पॅलेस्टिनी नागरिक हमूद म्हणते की जेनिनच्या लोकांना पाठिंबा देण्याचा हा मार्ग तिनं निवडलाय. इस्रायलनं या आठवड्याच्या सुरुवातीला वेस्ट बँकमध्ये सुमारे 2 दशकातील सर्वात तीव्र लष्करी कारवाई केली. यूएस ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी रविवारी म्हटलं की त्यांच्या बीजिंगच्या दौऱ्यामुळे चीनमध्ये नवीन आर्थिक नेतृत्व संघासोबत संबंध प्रस्थापित आणि अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. चीनी कंपन्यांनी रशियाला निर्बंध चुकवण्यासाठी भौतिक समर्थन किंवा मदत देणं टाळणं आवश्यक आहे. तसंच अमेरिका आमच्या राष्ट्रीय सुरक्षा हितांचं आणि आमच्या मित्र राष्ट्रांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लक्षित कृती करणं सुरू ठेवेल. शेवटी आमच्या द्विपक्षीय संबंधात आपण कोणत्या मार्गावरती जाऊ ही दोन्ही देशांची निवड आहे आणि माझा विश्वास आहे की आपल्या दोन्ही देशांनी आपल्या लोकांसाठी आणि जगासाठी योग्य निवड केली पाहिजे जी शांतता आणि समृद्धीसाठी गरजेचं आहे असं येलेन म्हणाल्या. यूएस ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी त्यांच्या चीन दौऱ्यावरती भाष्य केलं आणि बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंध आमच्या काळातील सर्वात परिणामकारक आहेत असं म्हटलं. अमेरिका आणि चीनमध्ये महत्त्वपूर्ण मतभेद आहेत. त्या मतभेदांबद्दल स्पष्टपणे आणि थेट संवाद साधणं आवश्यक आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि मी अमेरिका आणि चीनमधील संबंध महान शक्ती संघर्षाच्या चौकटीतून पाहत नाही असं त्या एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाल्या. नव्यानं लादलेल्या करांच्या विरोधात विरोधकांनी पुकारलेल्या निदर्शनांमध्ये शेकडो निदर्शक केनियाची राजधानी नैरोबीमध्ये रस्त्यावरती उतरले होते. नैरोबीमध्ये सरकारविरोधी 20 निदर्शकांना अटक करण्यात आली. मोंबासा या किनारपट्टीच्या शहरात आणि किसुमूच्या तलावाच्या कडेला असलेल्या शहरात सुद्धा निदर्शनं झाली जिथे विरोधकांना मोठा पाठिंबा आहे. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यांना पांगवलं. आंदोलकांनी जाळपोळ केली आणि काही प्रमुख रस्ते सुद्धा अडवले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी त्यांच्या युरोप दौऱ्यापूर्वी फर्स्ट लेडी जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह शनिवारी डेलावेअरमधील रेहोबोथ बीचवरती काही वेळ सनबाथसह आराम केला. बायडेन रविवारी युरोपला रवाना झाले आणि युरोपमध्ये ते रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे घेण्यात आलेल्या 3 राष्ट्रांमधल्या निर्णयावरती चर्चा करतील. त्यांचा पहिला दौरा लंडनमध्ये जिथे बायडेन सोमवारी राजा चार्ल्स तृतीय यांना राज्याभिषेक झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटणार आहेत. वायव्य पेन्सिल्व्हेनियामध्ये इथल्या तुरुंगातून बेडशीट वापरून पळून गेलेल्या कैद्याला पोलिसांनी धोकादायक म्हणत त्या कैद्याचा शनिवारी शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मायकेल बुरहमला शेवटच्या तुरुंगातून निळा डेनिम कोट, पांढरी आणि केशरी पॅन्ट आणि केशरी शूज घातलेला पाहिलं होतं असं वॉरंट पोलिसांनी सांगितलं. बुरहमला जाळपोळ आणि घरफोडीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि तो खुनाच्या तपासातील संशयित आरोपी होता आणि त्याचा पूर्वी कारजॅकिंग आणि स्थानिक जोडप्याच्या अपहरणाशी सुद्धा संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. टेक्सासमधल्या एका पार्टीत शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात अनेक तरुण मुलांसह 8 जण जखमी झालेत. एल पासो येथील पोलिसांनी म्हटलं की शहराच्या अप्पर व्हॅली भागातील एल पासो कंट्री क्लबजवळ स्वान ड्रायव्हर रात्री 9:15च्या सुमारास गोळीबार झाला असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दिली. दरम्यान 8 पैकी 6 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर कुणीही गंभीर जखमी नसून पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. लाँग आयलंडच्या किनाऱ्याजवळ ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात येत आहे कारण न्यूयॉर्कच्या सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी 5 लोकांना शार्क चावल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना तात्पुरतं रिव्हेलर्सना पाण्यातून माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात आलं आणि ड्रोनद्वारे किनाऱ्याजवळ 50 वाळू शार्कचा एक गट दिसला ज्यामुळे अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात एक समुद्रकिनारा बंद करावा लागला. गेल्या वर्षी 8 लोकांना लाँग आयलंडच्या किनाऱ्याजवळ पोहणाऱ्या शार्कनं चावा घेतल्याची नोंद झाली होती. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हैतीमधील मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती करण्याचं आवाहन केलं. गुटेरेस यांनी आर्थिक मदत, हैतियन राष्ट्रीय पोलिसांना मदत करण्यासाठी बहुराष्ट्रीय दलाची तैनाती आणि देशातील राजकीय परिस्थितीला गती देण्यासाठी सामाजिक आणि राजकीय कलाकारांचे प्रयत्न यांचा समावेश असलेली 3 भागांची कृती योजना सादर केली. महासचिवांनी शनिवारी हैतीला भेट दिली आणि पंतप्रधान एरियल हेनरी आणि हैती समाजातील क्षेत्रांची भेट घेतली. पोर्ट नेवार्क येथे बुधवारी डॉक केलेल्या मालवाहू जहाजाच्या आत लागलेल्या आगीशी लढताना 2 न्यू जर्सी अग्निशमन
दलातले जवान ठार झाले आणि इतर 5 जण जखमी झाले. नेवाकचे महापौर रास बारका यांनी म्हटलं की या जहाजात 5000 गाड्या होत्या. अग्निशमन दलाचे प्रमुख रुफस जॅक्सन म्हणाले की अग्निशमन दलाच्या जवानांना जहाजाच्या आतमध्ये 5 ते 7 वाहनं जळलेली आढळली आणि ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तीव्र उष्णतेमुळे त्यांना मागे व्हावं लागलं. ही आग 10व्या मजल्यावरून 11व्या आणि 12व्या मजल्यापर्यंत पसरली. नेवाक अग्निशमन विभागाला न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधील इतर कंपन्यांकडून पाठिंबा मिळाला आणि ते 2 अग्निशामकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यशस्वी झाले. बीजिंगमधील कंपन्यांना सरकारनं 40°C तापमानापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर घराबाहेरील कामं थांबवण्याचे आदेश दिले होते. 22 दशलक्ष लोकसंख्येच्या शहरानं रेड अलर्ट जारी केल्यानंतर वृद्ध आणि आजारी लोक थंड राहू शकतील याची खात्री करण्यासाठी सरकारी विभागांना आदेश देण्यात आले. जे अत्यंत वाढलेल्या तापमानासाठी इशारा प्रणालीची सर्वोच्च पातळी आहे. बीजिंगमध्ये 10 दिवस तापमान 35°C पेक्षा जास्त नोंदवलं गेलंय आणि बीजिंगमधल्या काही स्थानिकांनी सांगितलं की त्यांना मागील वर्षापेक्षा यावेळी उष्णता जास्त वाटतेय. फ्रॉक्स क्रीक, अल्बर्टा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोटेलमध्ये सूर्य उगवताच पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांनी व्यापक वणव्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रयत्नांना मदत करण्यासाठी कॅनडामध्ये अग्निशमन दल तैनात केलंय. कॅनेडियन अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला सर्वात वाईट वणव्याचा हंगाम आहे. जोपर्यंत आग सुरू आहे तोपर्यंत उन्हाळ्यात हवेची गुणवत्ता चिंताजनक राहील अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याचसोबत उत्तर क्युबेकमधील जंगलातील आगीचा धूर युरोपपर्यंत पोहोचल्याचं नासानं म्हटलंय. अमेरिकन स्पेस एजन्सीनं सांगितलं की सोमवारपासून मिळालेल्या उपग्रह इमेजमध्ये उत्तर अटलांटिक महासागर ओलांडून युरोपियन द्वीपकल्प आणि फ्रान्स आणि पश्चिम युरोपच्या इतर भागांपर्यंत धूर पसरलेला दिसून येतोय. मानवाधिकारांसाठी संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त वोल्कर तुर्क म्हणाले की म्यानमारचे लोक आता आणखी दुःख काही सहन करू शकणार नाहीत. तरीही देशात प्रचंड हिंसाचार सुरूच आहे. 6 जुलैला मानवाधिकार परिषदेच्या 53व्या सत्रात वोल्कर टर्क यांनी मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी संवादादरम्यान ही टिप्पणी केली आणि म्यानमारमधील मानवाधिकार परिस्थितीवरील अहवालानंतर या परिषदेनं अहवाल ऐकलाय आणि प्रत्येक अपडेटमुळे म्यानमारचे लोक अधिक दुःख आता सहन करू शकतील याची कल्पनाच करू शकत नाही असं म्हटलंय. हजारो दक्षिण सुदानी लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात दुपारी भर पावसात सुद्धा हजेरी लावली. तिथे वक्त्यांनी शांतता प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून प्रोत्साहित केलं आणि यावेळी सर्वांना द्वेषयुक्त भाषणापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. दक्षिण सुदानची राजधानी जुबाच्या बाहेरील भागात असलेल्या क्वीन मेरी कॅथलिक चर्चच्या मैदानावरती पावसाचे ढग जमले होते. त्यातही तरुण आणि वृद्ध देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण वर्षभर चालणाऱ्या पीस बिगिन्स विथ मे या मोहिमेचा एक भाग आहे, जो यावर्षी दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र मिशननं सुरू केलाय. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर. सोलापूर आरटीओकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवरती विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 94 बसेसवरती कारवाई करून 3,32,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात 2 उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी सरपंच राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे गावांच्या विकासासाठी 2 उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची अजब मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडल्याप्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी 5 ते 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. अनेक देशांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मत गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं. वर्ध्यातील साई मंदिरासमोर मनसेची एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आणि ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतर नेते ॲक्शन मोडवरती आलेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी तिघेही दौरा करणार आहेत.
अकोल्यामध्ये पेरणी काळात तुरीच्या दरात चढ उतार सुरूच आहे। 8 दिवसात पुन्हा 300 ते 500 रुपयांपर्यंत दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तर पुन्हा दर 10,150 रुपयांपर्यंत गेलेले आहेत आणि जून महिन्याच्या दरम्यान अकोला बाजार समितीत आवक देखील वाढली होती। गोंदिया जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानं 3 आठवड्यांपासून जिल्ह्यातील जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे। जनावरांना घटसर्प होऊ नये म्हणून 3,85,000 लस दिल्या जात आहेत, तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील चिंदर गावात 2 दिवसात तब्बल 20 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला। या जनावरांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि जनावरांचं शवविच्छेदन करण्यात येत आहे। राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातल्या ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्यापही सुरू झालेला नाहीये, त्यामुळे ऊस उत्पादन घटल्यास साखर निर्मितीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली आहे, त्याचा खरीपाच्या पेरणीवरती परिणाम झाला आहे। मराठवाड्यातील 50,26,042 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे, त्यापैकी केवळ 10,94,083 हेक्टर क्षेत्रावरतीच म्हणजेच फक्त 20% क्षेत्रावरतीच पेरणी झालेली आहे, तर अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील 749 लघु प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेलेला आहे। सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। 86 लघु प्रकल्प कोरडे पडलेत, त्यामुळे मराठवाड्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। कोकणात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याचं एकीकडे कोसळताना दिसतोय, तर भात पेरणीची लगबग देखील सुरू झाली आणि दापोलीतील शेतकरी पारंपरिक गाणी गातायत, भातशेती करत असल्याचं पाहायला मिळत आहे। राहत्या घराची भिंत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळमध्ये घडली आणि भिंतीखाली दबलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आलाय। देशभरात टोमॅटोचे दर वाढताना दिसत आहेत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोनं 1.5 शतक पार केले, तर इतरही भाज्यांचे दर वाढलेत। सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे 150 रुपये प्रति किलो आहेत, तर किरकोळ टोमॅटो 120 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत, त्यामुळे तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। तुरीच्या तुटवड्यामुळे दरामध्ये वाढ होताना दिसते। पुढील 2 महिने हा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दरातील तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी पंढरपूरमधील संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ केलाय। आगामी काळात भाजपनं जर आमचा विचार केला नाही तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा जानकरांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलेलं आहे। अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानं त्यांनी विठ्ठलाचे आभार व्यक्त केले। आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात अजित पवारांसह सर्व परिवारानं सेवा केल्याचं फळ मिळाल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। कोल्हापूरमधील शहाजी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये राडा झालाय, त्यामुळे कॉलेज परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेत जमावाला पांगवण्याचं काम केलंय। चिपळूणमधील शिरगावमध्ये नदीत बुडालेल्या 2 विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरूच आहे। या मुलांना शोधण्यासाठी महाडमधून रेस्क्यू टीम चिपळूणात दाखल झाली आहे। पाण्यात कॅमेरा टाकून शोधकार्य सुरू केलं गेलंय आणि डोह खोल असल्याने शोधकार्यास मोठा अडथळा निर्माण होतोय। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात माथेफिरूनं तोडून तो पसार झालाय। कॅमेरा तोडताना त्या सीसीटीव्हीत हा व्यक्ती कैद झालेला आहे। रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात प्रसिद्ध असलेलं संजय गांधी मार्केट येथील टीव्ही सेंटर व्यापाऱ्याला एका दारुड्यानं मारहाण केली आहे। त्याच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी सर्व मार्केट बंद केले, तर मार्केटमधील देशी दारूचं अवैध दुकान बंद करण्यासाठी त्यांनी उठाव देखील केलाय। आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पोलीस वसाहतमधील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण केले। यावेळी राणांचे समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। रामटेकगड येथून देवदर्शन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कारनं उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्यानं कारमधील 3घांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत, यामध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे। पुण्याच्या लक्ष्मीनगर भागात ड्रेनेजमध्ये अडकलेल्या श्वानांची तरुणांनी सुटका केली आहे। श्वानाची प्रकृती पाहून गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे श्वान ड्रेनेजमध्ये अडकलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।
चांदवड राहुड घाटाच्या पायथ्याशी हज यात्रा करून परतत असलेल्या यात्रेकरूंच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. ट्रकनं गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामध्ये 11 यात्रेकरू जखमी झाले. जखमींना टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनमाड रेल्वे स्थानक परिसरात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा अज्ञात माथेफिरूनं तोडून तो पसार झालाय. कॅमेरा तोडताना त्याच सीसीटीव्हीत हा व्यक्ती कैद झालेला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी ब्रेकनंतर तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर मध्ये पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 49 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 1475 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आणि कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,912 वरती जाऊन पोहोचली आहे. सिंक्रोनाइज केलेले रोबोट संगीताच्या तालावरती नृत्य करतायत. 6 बॉट्स बुद्ध नृत्याचे 1000 हात सादर करताना पाहण्यासाठी लोक जमलेली आहेत. क्लाउड जिंजर नावाचे ते चीनी कंपनी डेटा रोबोटिक्सनं विकसित केलेले हे रोबोट्स आहेत. क्लाउड जिंजरच्या या नवीन रोबोट्सना मान, खांदा, मनगट, कोपर आणि गुडघा इथे 34 इतके स्मार्ट लवचिक सांधे आहेत असं एका त्यातल्या तंत्रज्ञानात स्पष्ट केलं. त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये आता 34 सांधे आहेत आणि 5 किलो वजन पकडण्यासाठी त्यांचे हात सुद्धा सक्षम आहेत. आम्ही स्टील शासक तंत्रज्ञान वापरले जेणेकरून ते अधिक स्थिर राहू शकतील. आम्ही रोबोट जीपीटीच्या शिक्षणाची सुद्धा ओळख करून दिली आणि त्याची दृष्टी चांगली आहे. ते कॉफी किंवा इतर गोष्टींचा कप हातामध्ये सक्षमपणे पकडू शकतात अशी देखील माहिती देण्यात आली आहे. रिकी मार्टिन आणि ज्वान योसेफ 6 वर्षांनंतर घटस्फोट घेतात. या दोघांनी गुरुवारी याविषयीची घोषणा केली. आम्ही काळजीपूर्वक विचार केलाय. प्रेम, आदर आणि सन्मानानं आमचं लग्न संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय. आम्ही आमच्या मुलांचं एकत्रितपणे संगोपन सुरू ठेवू. आमची खरी मैत्री कायम ठेवण्याची आमची इच्छा त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे. मार्टिन वय वर्ष 51 आणि योसेफ वय वर्ष 38 यांचं 2017च्या शेवटी लग्न झालं होतं. तोपर्यंत हे पोर्तरिकन गायक आधीच मॅटेओ आणि व्हॅलेंटिनो या जुळ्या मुलांचे आई वडील होते आणि ऑगस्टमध्ये 15 वर्षांचे ते होतील मुलं आणि त्यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता. योसेफ आणि मार्टिन यांना लुसिया वय वर्ष 4 आणि रेन वय वर्ष 3 अशी 2 मुलं सुद्धा आहेत. पुतण्यानं केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे गेल्या सप्टेंबरमध्ये मार्टिन यांनी पुतण्यावरती खटला दाखल केला होता आणि या दाव्यांमुळे त्यानं लाखो डॉलर्सचं उत्पन्न गमावलंय. कोको ली या हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या गायिका आणि गीतकार ज्यांनी आशियामध्ये अत्यंत यशस्वी कारकीर्द पार पडली होती त्यांनी आत्महत्या केली असं तिच्या भावंडांनी सांगितलंय. त्या 48 वर्षांच्या होत्या. लीच्या मोठ्या बहिणी कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेल्या एका निवेदनात तशी माहिती दिली आहे की गेल्या काही महिन्यांपासून तिची प्रकृती खूपच खालावली होती आणि ही स्टार अनेक वर्षांपासून नैराश्यानं ग्रस्त होती. लीनं आठवड्याच्या शेवटी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असं त्यांच्या बहिणींनी सांगितलं. आणि त्यांनी असंही म्हटलं की ती कोमात होती आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला. ली जिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता परंतु नंतर ती अमेरिकेत गेली आणि जिथे तिनं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं. 1990 आणि 2000च्या दशकामध्ये पॉप गायिका म्हणून आशियामध्ये अत्यंत यशस्वी कारकीर्द तिची झाली आणि जिथे ती तिच्या शक्तिशाली आवाजासाठी आणि थेट कामगिरीसाठी ओळखली जात होती. ली जी सुरुवातीला एक मँडोपॉप गायिका होती आणि तिनं तिच्या जवळपास 30 वर्षांच्या कारकिर्दीत कॅन्टनीज आणि इंग्रजीमध्ये अल्बम रिलीज केले. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.